नमस्कार मित्रांनो, ब्रह्मांड नायक देवावतारी संत सद्गुरू श्री बाळूमामा यांचा भंडारा उत्सव दिनांक 30 मार्च 2024 ते 7 एप्रिल 2024 अखेर मोठ्या भक्तिभावाने आणि लाखो भाविक भक्तांच्या सानिध्यामध्ये संपन्न झाला। तर या भंडारा उत्सवातील प्रमुख आकर्षण काय असेल तर ती भविष्यवाणी म्हणजे भाकणूक। तर ही भाकणूक शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4:22 संपन्न झाली। मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्वाची भविष्यवाणी असल्यामुळे लाखो भाविक भक्तांचं लक्ष या भविष्यवाणीकडे लागलेलं होतं। ही भाकणूक ऐकण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश या भागातून हजारो लाखो भाविक भक्त आदमापूर येथे उपस्थित राहिलेले होते। भंडारा जागर दिनी कृष्णा डोने वाघापूरकर यांच्या अमोघ वाणीतून ही भाकणूक कथन झाली। कोरिया, चीन देश हे जगासाठी घातक ठरतील। भारत, पाकिस्तान छुपी युद्ध सदैव होत राहतील। शहराच्या शहर उद्ध्वस्त होतील। चीन देश भारतावर आक्रमण करेल आणि ते आक्रमण परतवून लावण्यासाठी आपलं भारतीय सैनिक आपल्या छातीची ढाल करून ते आक्रमण परतवून लावतील। अनेक देश एकमेकाशी युद्ध करतील। युद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागेल। दुनिया पेटेल, काळरात्र येईल, सावध राहा। तिरंगा ध्वज आनंदात राहील। जगातील इतर देश आपल्या भारतीय संस्कृतीचा स्वीकार करतील। हिंदू धर्माला चांगले दिवस येतील आणि आपला भारत देश जगावर राज्य करेल। समान नागरिकांना देशात लागू होईल। राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड गोंधळ माजला। नेते मंडळी, राजकीय मंडळी ह्या पक्षातून त्या पक्षात कोल्हाट उड्या मारतील। सत्तेच्या या बाजारामध्ये राजकीय निष्ठा विकली जाईल, पक्षनिष्ठा शिल्लक राहणार नाही। राजकारणामध्ये छोटे पक्ष आघाडी घेतील आणि दिल्लीच्या गादीसाठी प्रत्येक पक्षाची चढाओढ लागेल। राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा गोंधळ निर्माण होईल। सर्वसामान्य जनता गोंधळात पडेल। सत्तेचं सिंहासन सदैव डळमळीत राहील आणि यामध्ये लोक देव धर्माला विसरून जातील। भ्रष्टाचाराचं पीक उदंड पिकल। नेते मंडळी तुरुंगात जातील। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ होईल। सीमा भागात मोठा गोंधळ निर्माण होईल। गुंडांचं राज्य येईल। जातीवादी राजकारण निर्माण होईल। धर्माचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील। उन्हाळ्याचा पावसाळा होईल। 3 महिन्याचे धान्य होईल। खरीप पिकाच्या राशी उदंड होतील। पांढरं धान्य उदंड पिकल। गवताची पेंडी मध्यम राहील। धान्य दारात, वैरण घरात ठेवाल। धान्य महागेल। सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल होईल। ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल। तांबे सोने मोलाचं होईल। शेतीचा भाव वाढतच जाईल। जगात सत्य फासावर जाईल। पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल। माणूस कागदी घोडा नाचवेल। दागिने पैसे फुकाचे होतील। वैरणीचा भाव वाढत जाईल। वैरण धान्याच्या चोऱ्या होतील। सांभाळून ठेवा। तांबडी रास मध्यम पिकल। पांढरं धान्य मोलानं पिकल। बैलाची किंमत बकऱ्याला येईल। बकऱ्याची किंमत कोंबडीला येईल आणि बकऱ्याची किंमत लाखाच्या घरात जाईल। मनुष्य जंगलात जाईल। जंगलातलं पशुधन गावात येईल। वाड्या वस्त्या ओस पडतील। मेघाची वाट पाहत राशीला। पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणशीला। पाण्याचा कप विकत मिळेल। कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल। भूभाग जलमय होईल। नद्यांना कुलप पडतील। पाण्यासाठी मोठी आंदोलनं होतील। सागर संपत्तीचा नाश होईल। उन्हाळ्याचा पावसाळा होईल। धर्माचा पाऊस कर्माचा होईल। माणसाला 18 तऱ्हेचे आजार होतील। डॉक्टर लोक हात टेकतील। कोरोनापेक्षाही गंभीर आणि घातक आजार येईल। 35 वर्षातच म्हातारपण येईल। 12 वर्षाची मुलगी आई होईल। बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल। साखरेचा दर कमी जास्त राहील। शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील। साखर सम्राटांची खुर्ची सदैव डळमळीत राहील। उसाने दुधाने राज्यात गोंधळ माजेल। शेतकरी राजा चिंतेत राहील। जास्त बुद्धीचा माणूस आणि कमी आयुष्याचा माणूस तयार होईल। विज्ञानाची प्रगती घातक ठरेल। रेल्वे, मोठमोठी वाहने यांच्यामुळे अपघातांची संख्या प्रचंड वाढेल। विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस हा पूर्णपणे परावलंबी होईल। आगामी 100 वर्षाच्या काळात माणूस पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल। बाळूमामा शेषनागाचा अवतार आहे। या गावात मी निशाण रोवलंय। माझं ठाण मांडलंय।
बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होणार. आदमापूर ही बाळूमामांची पवित्र भूमी आहे. या गावचा महिमा जगात वाढणार. पुण्यक्षेत्र आदमापूर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाईल. माझी करशिला सेवा तर खाशीला मेवा. एकीनं वागा राजकारण करशिला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. कोल्हापूरचे राजघराणे हे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे, तिला रामराम करा. आदमापूरला माझा सदैव आशीर्वाद राहील. अशा पद्धतीने मित्रहो, कृष्णा डोने वाघापूरकर यांनी भाकणूक कथन केली. आज आपण पाहतच आहोत, राजकारणामध्ये नीतिमत्ता शिल्लक राहिलेलीच नाही, तर पैसा म्हणजे राजकारण हे जणू समीकरणच बनले आहे. विज्ञानाच्या गरुड भरारीमुळे प्रगत राष्ट्र एकमेकाशी लढताना दिसत आहेत. त्यामुळे परग्रहावर जाण्यासाठी सुद्धा एकमेकांची जणू स्पर्धाच लागलेली आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वन्यजीव गावागावात येताना दिसत आहेत, तर शांततेच्या शोधात माणूस निसर्गाकडे जाताना दिसत आहे. कृषी क्षेत्रात झालेली क्रांती, त्यामुळे धान्याच्या राशी निर्माण झाल्या, परंतु त्यातील सात्विकता निघून गेली. वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषण वाढले, तर पर्जन्यमान कमी झाले. दळणवळणाच्या साधनामध्ये वाढ झाली, परंतु अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले. तर मित्रहो, अशा पद्धतीनं 2024 ची सद्गुरू बाळूमामांची भाकणूक संपन्न झाली. धन्यवाद.